नमस्कार. मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले विश्वच्या आयुर्वेद प्रणीत चॅनल आयु स्वास्थ्यमध्ये स्वागत करते. आज आपण बघणार आहोत आयुर्वेद समज आणि गैरसमज. बऱ्याचदा ती लोक जी नेहमी आयुर्वेदिक औषधं घेत नाहीत त्यांना आयुर्वेदिक औषधांबद्दल बऱ्याच शंका असतात की आयुर्वेदिक औषधं उष्ण पडतात, त्याच्याने खूप जुलाब होतात किंवा ती खूप दीर्घकाळ घ्यावी लागतात किंवा त्याच्यामध्ये हेवी मेटल्स असतात. असे अनेक शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतात. तर आज आपण बघूया यामध्ये किती तथ्य आहे. अर्थातच जी लोक नेहमी आयुर्वेदिक औषधं वापरतात त्यांना त्याचा अनुभव असतो, त्यांच्या फारशा याबद्दल तक्रारी नसतात. परंतु एकंदरीत गैरसमज बघता आपण आज त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करूया. आता सगळ्यात पहिलं म्हणजे आयुर्वेदिक औषधं उष्ण असतात. तर आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ हे 3 दोष सांगितलेत. त्यातलं शीत गुणधर्माचे जे आहेत तर कफ आणि वात आहेत. पित्ताचा गुणधर्म जो आहे तो उष्ण आहे. किंवा आयुर्वेद 2 प्रकारची वीर्य मानतो, एक उष्ण आणि शीत. म्हणजे प्रत्येक पदार्थाची जी प्रकृती आहे ती एक तर उष्ण असते नाही तर थंड असते, हे आयुर्वेदाला मान्य आहे. मग असं असताना जर पित्ताची व्याधी असेल किंवा पित्तामुळे रक्त दुष्ट होऊन जर रक्ताच्या विकार झालेले असतील, खूप ब्लिडिंग होत असेल, तर अशा वेळेला थंड औषधं जी आहेत तर ती वापरण्यामध्ये येतात. म्हणजे ज्यांची शीतवीर्य आहेत, सारीवा, चंदन यासारखी औषधं तिथे वापरली जातात. परंतु वातविकार आणि कफविकारावर जी आहे तर ती उष्णवीर्यात्मक औषधं जी आहेत ती वापरणं इष्ट ठरतं. त्यामुळे सरसकट सगळी औषधं जी आहेत तर ती उष्ण नसतात, तर दोन्हीही प्रकारची असतात. झालेला व्याधी, वाढलेला दोष, ऋतू, प्रकृती या सगळ्या ह्याचा विचार करून जे आहे तर ते उष्ण औषध वापरायचं किंवा थंड औषध वापरायचं हे बघितलं जातं. बऱ्याचदा असं होतं की पित्त प्रकृती आहे आणि जर वाताचा आजार झालेला असेल तर अशा वेळेला खूप उष्ण औषधं चालत नाही, तर थोडी उष्ण आणि त्याच्या बरोबरीने स्निग्ध अशी द्रव्य वापरली जातात. असं थोडंसं कॉम्बिनेशन करून वैद्य जे आहेत तर ती औषधं वापरत असतात. त्यामुळे सरसकट सगळी औषधं उष्ण असतात हा एक गैरसमज आहे. आयुर्वेदिक औषधं घेतली की पोट साफ होतं. मुळामध्ये आयुर्वेदिक औषधं ज्यावेळेला आपण सुरू करतो त्यावेळेला पहिले पाचन दिलं जातं. म्हणजे शरीरामध्ये जठराग्नी बिघडलेला असेल किंवा इतर धातू जे आहेत त्यांचा अग्नी मंद असेल तर तो सुधारण्यासाठी सुरुवातीला पचनाची औषधं जी आहेत तर ती दिली जातात. त्यानंतर मग शोधन म्हणजे पंचकर्मातला एखादा उपक्रम, गरज असेल तर शमन औषधं आणि मग व्याधीचा अपुनर्भव अशा पद्धतीने चिकित्सा जी आहे तर ती दिली जाते. जर कॉन्स्टिपेशन सारखा व्याधी असेल, मलबद्धता असेल तर त्यावेळेला पोट साफ करणारी औषधं जी आहेत तर ती सुरुवातीच्या काळात दिली जातात आणि ते पेशंटला सांगितलेलं असतं. किंवा एखादा पित्ताचा व्याधी झालेला आहे किंवा असा व्याधी की ज्यामध्ये पोट साफ करणं आवश्यक आहे, जिथे विरेचन नित्य विरेचनीयम म्हणून जे काही व्याधी आहेत तर अशा वेळेला पोट साफ करणारी औषधं दिली जातात आणि त्याची जी आहे ती पूर्वकल्पना पेशंटला दिलेली असते. इतर वेळेला बऱ्याचदा असं होतं की मल जो आहे तो शरीरात साचलेला असतो आणि मग पाचक औषधं दिली की पचन झाल्यानंतर मलप्रवृत्ती व्हायला लागते, तर ते जुलाब नसतात. 2दा फार फार तर 3दा पोट जे आहे तर ते साफ होतं. त्यामुळे हा सुद्धा जो आहे तर तो एक गैरसमज आहे. नाहीतर मग आयुर्वेदात अतिसार, जुलाब यासाठीची औषधं दिली असती का? त्यामुळे सरसकट सगळ्या आयुर्वेदिक औषधांनी जुलाब लागतात हा एक खूप मोठा गैरसमज आहे. तर आवश्यकता असेल तिथे ती औषधं दिली जातात. आयुर्वेदिक औषधं दीर्घकाळ घ्यायला लागतात. बऱ्याचदा असं होतं की आयुर्वेदाकडे लोक जे आहेत तर ते 2-3 कन्सल्टंट झाल्यानंतर मग आता हे दुखणं जे आहे ते खूप लांबलेलं आहे, तर आपण आयुर्वेदिक उपचार घेऊ असं म्हणून आलेले असतात. म्हणजे क्रॉनिक डिसीज किंवा एखादं दीर्घकालीन दुखणं जे आहे तर ते घेऊन आलेले असतात. त्याच्याबरोबर इतरही अनेक व्याधी असतात किंवा इतर लक्षण समुच्चय असतो. त्यामुळे हे व्याधी जे आहेत तर ते बरं व्हायला वेळ लागतो. त्यामुळे कदाचित दीर्घकाळ जी आहेत तर ती औषधं घ्यायला लागतात. म्हणजे तुम्हाला सर्दी खोकला झाला आहे तात्पुरता किंवा ताप आला आहे, जुलाब झाले, तर ह्याच्यासाठी तात्पुरती औषधं घेऊन 2-3 दिवसात व्याधी बरा होतो. परंतु दीर्घकालीन दुखणे असतील, क्रॉनिक डिसीजेस असतील,
जीवनशैलीशी संबंधित काही आजार असतील तर त्याच्याकरता कदाचित तुम्हाला दीर्घकाळ औषधोपचार जे आहेत तर त्याची गरज जी आहे तर ती लागू शकते. त्यामुळे हा पण एक गैरसमज आहे की आयुर्वेदिक औषधं ही खूप लेंदी प्रोसिजर आहे. तर तसं नाहीये. तुमचा आजार कोणता आहे, ऋतू कोणता आहे, प्रकृती कशी आहे, काय काय लक्षणं निर्माण झाली आहेत, किती प्रमाणात दोष बिघडले आहेत, त्यानुसार जी आहेत तर ते कालावधी जो आहे तर तो लागू शकतो. आता राहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे अ, काही कारणांनी कुठे तपासण्या होतात आणि किडनीवर परिणाम झालेला असेल तर पहिला प्रश्न असा येतो की आयुर्वेदिक औषधं घेत होतेत का? म्हणजे मग असं होतं की आयुर्वेदिक औषधं किडनीवर परिणाम करतात का? तर तसं नाहीये. कारण आयुर्वेदामध्ये जर आहेत तर ते हेवी मेटल्स जे आहेत तर त्यांचा वापर होतो. परंतु ते मेटल्स डायरेक्ट मेटल या स्वरूपामध्ये कधीही वापरले जात नाहीत. तर त्यामध्ये जे आहे तर शोधन आणि मारण म्हणजे प्युरिफिकेशन आणि इन्सिनरेशन यासारख्या प्रोसिजर आहेत त्या केल्या जातात. म्हणजे एखादा धातू आहे त्याचं भस्म करायचं असेल तर पहिले त्याची शुद्धी केली जाते. एखाद्या अम्लद्रव्यात कांजीसारख्या वनस्पतींचे काढे किंवा इतर काही द्रव्य आहेत त्याच्यामध्ये. नंतर जे आहे तर त्याच्यावर काही संयुग किंवा वनस्पती याच्याबरोबर ते एकत्र परळामध्ये किंवा एखाद्या क्रुसिबलमध्ये मुशीमध्ये ठेवून त्याला हाय टेम्परेचरला एक अग्नी दिला जातो ज्याला मी पुटं देणं म्हणतो. तर हे असं किती पुटं दिली आहेत, किती काळपर्यंत अग्नी द्यायचा आहे ते दिल्यानंतर मग त्याचं भस्म म्हणजे ॲश या स्वरूपामध्ये ते आढळतं. तर ह्याच्या पण टेस्टिंगच्या आयुर्वेदिक पद्धती आहेत. मॉडर्ननुसार तर आजकाल सगळे टेस्ट करतातच. बरेचशा फार्मा इंडस्ट्री पण मॉडर्न पद्धतीने आजकाल टेस्ट करतात. पण आयुर्वेदिक पण भस्म तयार झालेलं आहे किंवा नाही याच्या पूर्वापार पद्धती आहेत. त्याच्यातलं पहिलं म्हणजे वारी तरत्व. एखाद्या पाण्याच्या छोट्या बाउलमध्ये ते भस्म टाकलं तर ते पाण्यावर तरंगतं म्हणजे ते नॅनो पार्टिकल्स झालेले आहेत. त्याच्यामध्ये हेवी मेटल्स असेल तर ते खाली डीप होतं. ते नाहीये म्हणजे भस्म पूर्ण तयार झालंय तर ते पाण्यावर तरंगतं आहे. दुसरं आहे रेखा पूर्णत्व म्हणजे तुमच्या 2 बोटांच्या चिमटीमध्ये भस्म घेतलं आणि ते चोळलं, एक्स्ट्राचं खाली टाकलं तर तुमच्या हाताच्या ज्या बारीक-बारीक रेषा आहेत, त्याच्यामध्ये ते शिल्लक राहतं किंवा त्याच्यामध्ये ते जातं. त्याला रेखा पूर्णत्व म्हणजे ते अतिशय फाईन पार्टिकल्स त्याचे आहेत, नॅनो पार्टिकल्स ते आहेत, त्याची ही परीक्षा आहे. नंतर अपुनर्भ म्हणजे पुनरुत्थ त्याच्यापासून पुन्हा तुम्हाला मेटल्स जे आहेत ते परत मिळू शकत नाही. म्हणजे भस्मावर जर तुम्ही कुठली प्रोसेस केली, तर ज्या धातूचं तुम्ही भस्म केलंय तो धातू तुम्हाला परत मिळू शकत नाही. म्हणजे अपुनर्भवत्व हे त्याच्यातली महत्वाची परीक्षा आहे. आणि जे आहे ते एक सिल्वर लीफ जे आहे म्हणजे एक पत्रा घेतला आहे चांदीचा आणि त्याच्यावर ते भस्म टाकून जर अग्नी दिला, जर त्याच्यामध्ये मेटल शिल्लक असतील तर त्या चांदीचं वजन वाढलेलं दिसतं. म्हणजे इतक्या ह्या परीक्षा ज्या आहेत तर त्या आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ह्या परीक्षेतनं पार होणारं जे भस्म असतं तर त्याच्यात कुठेही मेटलचे अंश जे आहेत तर ते नसतात. तसंच भस्माची मात्रा जी आहे ती अतिशय सूक्ष्म सांगितलेली आहे आणि त्या प्रमाणातच ते दिलं जातं. आता जे हार्बो मिनरल औषधं असतात म्हणजे ही धातूची भस्म आणि काही वनस्पतीजन्य औषधं असं एकत्र केलेलं असतं किंवा पारागंधक जे आहे त्याची कज्जली वापरून मग इतर वनस्पती वापरून जे हार्बो मिनरल प्रिपरेशन म्हणजे रसौषधी बनवलेल्या असतात तर त्यांचं सेवन करण्याचा एक विशिष्ट कालावधी असतो. म्हणजे एक मंडल म्हणजे 42 दिवस दिलाय आणि मग त्याला गॅप दिलीये मग पुन्हा ते वापरलेले अशा पद्धतीने ते करता येऊ शकतं. म्हणजे गरज असेल तर ते परत वापरावं. सलग 6-6 महिने दिलेलं आहे, असं होत नाही. जी औषधं 1 मंडल वापरायला सांगितली ती 1 मंडलच वापरली जातात. याची वैद्यांना कल्पना असते, की कुठली औषधं सलग द्यायची, कुठल्या औषधांना ब्रेक द्यायचा, नंतर ती परत वापरायची किंवा नाही. बऱ्याचदा असं होतं, की ओव्हर द काउंटर लोकं औषधं घेतात, त्यात रसौषधी पण असतात. सूतशेखरासारखा रसौषधी असूनही लोकं ते ओव्हर द काउंटर घेऊन सलग घेत असतात, तर त्याचे दुष्परिणाम त्यांना दिसू शकतात. परंतु वैद्याकडून जर व्यवस्थित माहिती करून घेऊन वैद्यांच्या सल्ल्याने, कन्सल्टेशननी जर तुम्ही औषधं घेतली, तर ह्या पद्धतीचे कुठल्याही पद्धतीचे दुष्परिणाम जे आहेत, तर ते होत नाहीत. आता पारागंधकाची कज्जली जी आहे, तर पाऱ्यामध्ये गंधक घालून ते घोटून कज्जली जी आहे, तर ती तयार केली जाते. तर पारा एक भाग, गंधक एक भाग असं एकत्र घोटून जे आहे
तर पारा हा चकाकणारा पदार्थ आहे, द्रव धातू आहे, आणि गंधक हे पिवळसर असतं. हे दोन्ही एकत्र त्याच्यावर मर्दन संस्कार केल्यानंतर अतिशय सूक्ष्म काळ्या रंगाची पावडर होते, की ज्याला ब्लॅक सल्फाइड म्हटलं जातं. तर ही जी कज्जली आहे, तर त्यामध्ये टेस्ट केली तर पाऱ्याचा कुठलाही अंश जे आहे किंवा ट्रेसेस जे आहेत तर ते सापडत नाही. याविषयीचे पेपर्स जे आहेत तर तेही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यामुळे कज्जलीमध्ये जर तुम्ही बघितलं, व्यवस्थित तयार केलेली असेल, योग्य ठिकाणी तयार केलेली असेल आणि व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने पाऱ्याची शुद्धी करून गंधकाची शुद्धी करून जी कज्जली तयार होते, तर त्यामध्ये पाऱ्याचे कुठलेही अंश सापडत नाहीत. तर त्याचं जे आहे तर ते रूपांतर झालेलं असतं आणि अशी कज्जली जी आहे तर ती बेस म्हणून वापरली जाते. त्याच्यात इतर काही वनस्पती घालून मग रसौषधी ज्या आहेत त्या तयार केल्या जातात. तर ह्या पद्धतीने पूर्ण काळजी घेऊन आयुर्वेदिक औषधं जी आहेत तर ती बनवलेली असतात. वैद्यांना ही औषधं कशी बनवलेली असतात याची पूर्ण माहिती असते. त्यामुळे ते ही औषधं कुठल्या अवस्थेमध्ये वापरायची, कुठल्या अवस्थेत नाही वापरायची, हे तारतम्य बघून ते ठरवतात की किती काळपर्यंत ती औषधं वापरावी. त्यामुळे आयुर्वेदामध्ये हेवी मेटल्स असतात, हेवी मेटल पॉयझनिंग होतं, हे जे आहेत तर ते एक प्रकारचे गैरसमज आहेत. इनफॅक्ट ही रसौषधी लिव्हरच्या डिसिजेसमध्येही वापरली जातात. त्याच्यामुळे किडनीवर परिणाम झाल्याची उदाहरणं जी आहेत तर ती म्हणजे योग्य औषध वापरलं तर सापडत नाहीत. आणि किडनीच्या डिसिजेसमध्ये, किडनी फेल्युअरमध्ये वनस्पतीजन्य औषधींचाच वापर जो आहे तो वैद्य मंडळी करतात. तर ह्या पद्धतीने आयुर्वेदाबद्दलचे जे गैरसमज आहेत तर ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसंच आता आपण बघूयात की हेच हेवी मेटल पॉयझनिंग जे आहे ते एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळे कसं काय होतं. बऱ्याचदा लोकांना याची कल्पना नसते आणि मग कुठेतरी रक्तामध्ये मेटल्सचे ट्रेसेस सापडले तर इतर कुठली कारणं आहेत याचा विचार न करता आयुर्वेदावर ब्लेम दिला जातो आणि साप समजून भुई लोपटण्याचा जो प्रकार आहे तशा पद्धतीचंही ते काही वेळेला होतं. तर कुठले एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये लेड, शिसं जे आहे, पारा म्हणजे मर्क्युरी किंवा आर्सेनिक सारखी द्रव्य जी आहेत ती जाऊ शकतात. इतरही काही विषद्रव्य आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे कारखान्यांमध्ये तयार होणारं जे वेस्ट वॉटर आहे, सांडपाणी जे आहे, तर ते बऱ्याचदा प्रक्रिया न करता कुठल्या तरी नदीमध्ये, समुद्रामध्ये, नाल्यामध्ये सोडलं जातं. बऱ्याचदा शहरांमध्ये अशा नाल्याच्या दोन्ही बाजूला त्याच्या कडांवर भाजीपाला जो आहे तो पिकवला जातो. तर त्या भाजीपाल्यामध्ये किंवा जे दूषित जल आहे नदीमधलं, त्या नदीच्या पाणी पुरवठ्यावर जर पीक घेतलं असेल तर त्या पिकांची मुळं किंवा भाजीपाल्यांची मुळं जी आहेत तर ती त्या सांडपाण्यात आलेला पारद म्हणजे पारा, मर्क्युरी, लेड जे आहे तर त्याचं शोषण करून घेतात आणि मग त्याचे काही ट्रेसेस जे आहेत ते भाजीपाल्याच्या पानांमध्ये किंवा पिकांमध्ये जे आहेत तर ते आढळून येतात. आणि अशा पद्धतीचं धान्य जर नित्य सेवनामध्ये असेल, भाजीपाला नेहमी खाण्यामध्ये असेल तर त्यामुळे त्या धातूचे ट्रेसेस जे आहेत तर ते तुमच्या ब्लडमध्ये सापडू शकतात. काही ठिकाणी बांधकामं चालू असतात किंवा हवेद्वारे कारखान्यांचं जे उत्सर्जन होतं तर त्याच्यामध्येही काही विषद्रव्य असतात, त्याच्यामध्येही ह्या मेटल्सची ॲश असते, काही अंश असतात. तर ते जे आहेत तर ते आजूबाजूच्या पिकांवर पसरतात किंवा बांधकामाच्या धुळीमुळे आलेले जे कण असतात तर ते पण पसरतात आणि तेही काही वेळेला वनस्पतींवर त्याचं डिपॉझिशन होतं आणि तेही तुमच्या सेवनामध्ये येऊ शकतं. आता आपण बाजारामध्ये बघतो की काही रंगीबेरंगी मिठाया असतात. तर हे रंग जे आहेत तर ते कुठून येतात? ते प्रत्येक वेळेला नैसर्गिक रंग असतात का केमिकल रंग आहेत? आता साधी गोष्ट आहे, हळद जो आपण स्वयंपाकघरात नेहमी वापरणारा पदार्थ आहे तर त्याला पिवळा रंग देण्यासाठी लेड क्रोमेट नावाच्या रसायनाचा वापर करतो किंवा पिवळी मिठाई आहे त्याच्यामध्येही ते वापरलं जातं. तर याच्यामध्ये जे आहे तर ते लेड असतं आणि अशी हळद जर तुमच्या सेवनामध्ये येत असेल तर शिशाचे कण जे आहेत तर ते तुमच्या शरीरामध्ये रोजच सूक्ष्म प्रमाणामध्ये जे आहेत तर ते जात असतात. याची बऱ्याच लोकांना कल्पना नसते. आता पूर्वीच्या काळी म्हणजे ज्यांच्याकडे जुने पाईपलाईन आहेत तर पूर्वीचे पाईप जे आहेत तर त्याच्यामध्ये शिशाचं म्हणजे लेडचं प्रमाण असायचं आणि तिथून जे पाणी वाहून यायचं तर त्याच्यामध्येही ते संस्कारित म्हणजे शिशाने युक्त पाणी जे आहे
तर ते त्याचा पाणी पुरवठा होऊन त्याच्यामुळेही लेड पॉयझनिंग जे आहे तर ते होऊ शकतं. एखाद दुसऱ्या वेळेला होत नाही, पण हे दीर्घकाळ सूक्ष्म प्रमाणामध्ये त्याचं एक्सपोजर असेल तर होऊ शकतं. पूर्वी भिंतीला रंग दिले जायचे, त्याच्यामध्येही लेड चं प्रमाण आहे. अजूनही भारतात काही ठिकाणी असे पेंट वापरले जातात. लेड फ्री पेंट वापरायला पाहिजे, तर ते सगळ्याच ठिकाणी वापरले जात नाही. तर लहान मुलांना विशेषतः ह्याच्यातनं जे आहे तर ती शिशाची बाधा जी आहे तर ती होऊ शकते. जपानमध्ये पूर्वी साधारण 78च्या दरम्यान मिनीमाटा जो बे आहे, तर त्या ठिकाणी असं आढळलं की तिथे लेडचे पॉयझनिंग झालेलं आहे. तर ते का झालं? त्याचे तपास केला तर माशांमध्ये त्याचे अंश सापडले. पाऱ्याचे अंश पण माशांमध्ये सापडले. तर कारखान्यातलं जे सांडपाणी तिथे समुद्रात सोडलेलं जात होतं, त्याचा परिणाम म्हणून ते माशांमध्ये ते लेड जे आहे किंवा पारा जो आहे तो गेला आणि त्याचं सेवन केल्यामुळे लोकांना जे आहे तर त्याची विषबाधा जी आहे तर ती झाली होती. तर अशा पद्धतीने माशांमुळे पण जर प्रदूषित जलामध्ये मासे असतील आणि ते जर खाण्यात येत असतील, तर तेही एक रिझन आहे. तर अशी अनेक कारणं आहेत. हे एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर्स मी तुम्हाला सांगितलेत, की त्यामधनं पण तुम्हाला हेवी मेटल्स जे आहेत तर ते शरीरामध्ये जात असतात. सध्या बंगालच्या उपसागराच्या जवळ किंवा विशेषतः बंगालमध्ये जे आहे, तर आर्सेनिकचं प्रमाण तिथल्या पाण्यामध्ये जास्त आहे आणि ते पाणी किंवा तिथले मासे खाऊन जे आहे तर ते आर्सेनिक शरीरामध्ये गेल्याचीही उदाहरणं आहेत. तर असे हे उघडकीला आलेली उदाहरणं आहेत. तर जिथे-जिथे पोल्युटेड वॉटर आहे, की जिथे एअर पोल्युशन आहे, तर अशा ठिकाणी जे आहे तर एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर जो आहे, तर तो पण ह्यात महत्वाचा आहे. त्यामुळे आयुर्वेदिक औषधं जी आहेत, तर ती वैद्य जे आहेत, तर तुम्हाला बरं करण्यासाठी वापरत असतात. ते स्वतःही त्यातली काही औषधं घेत असतात. तर सोन्यासारखं द्रव्य आहे, त्याचं भस्मही वापरलं जातं किंवा सुवर्ण संस्कारित जल म्हणजे सोन्याचं प्युअर सोनं जे आहे, तर ते उकळून त्याचं पाणी घेणं किंवा सारस्वतारिष्टासारखा कल्प आहे, की त्याच्यात सोन्याचे पत्रे बुडवून ठेवून सोन्याचा संस्कार करून ते वापरलं जातं. तर आयुर्वेदामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत, की ज्यामध्ये मेटल्स जे आहेत, तर ते रूपांतरित करून शरीराला त्याचं चांगलं ॲब्सॉर्प्शन होईल आणि लक्षणं शरीरामध्ये निर्माण होणार नाहीत, अशा स्वरूपामध्ये ते वापरलेलं असतं. योग्य वैद्यांकडनं योग्य औषध, योग्य मात्रेमध्ये आणि योग्य कालावधीसाठी घेतलं, तर ही औषधं जी आहेत, तर ती शरीराला उपकारकच ठरतात. त्यामुळे आयुर्वेदाबद्दलचे जे काही गैरसमज तुमच्या मनात असतील, तर ते नक्की त्यापासून मुक्ती तुम्हाला मिळो आणि जर तरी तुम्हाला काही शंका असतील, तर तुम्ही वैद्यांना त्याबद्दल जरूर विचारा आणि तुमच्या शंकांचं निरसन करून घ्या. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.